मुंबई महापालिकेचा एक मनमानी निर्णय, तो म्हणजे मच्छी बाजारात मासे कापायला बंदी. ऐकायला अगदी अजीब वाटते, पण ही जातची धक्कादायक वस्तुस्थिती सध्या मुंबई शहरात पाहायला मिळते. यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मासे विकणारी ती कष्टकरी स्त्री आणि आपल्या हक्कांच्या रोजगारासाठी लढणारा मुंबईतील तो कोळी बांधव, या सर्वांसमोर आपल्या उपजीविकेचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न उभा राहिलाय. म्हणूनच सध्या मुंबईच्या मच्छी मार्केटमध्ये माशांच्या रक्तापेक्षा मासे विक्रेत्यांच्या डोळ्यातील पाणी जास्त पाहायला मिळते. या संपूर्ण निर्णयामुळे मुंबई परिसरात सध्या मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. सोबतच मच्छी विक्रेत्यांनी या प्रकरणावर काही मार्मिक प्रश्न देखील प्रशासनाला विचारले आहेत. मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या या अजब फतव्यामुळे फक्त मच्छी विक्रेतेच नाही, तर सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात हैराण झाले आहेत. म्हणूनच सध्या सर्वसामान्य मासे विक्रेत्यांवर महापालिकेने सर्जिकल स्ट्राईक केल्याचे चित्र आहे. पण आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालंय, कारण शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेच्या निर्णयाला थेट आवाहन दिलंय. म्हणूनच मुंबई महापालिका राजकारणात आता या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय फाईट रंगल्याचे चित्र आहे. तर नेमका कोणत्या कारणामुळे हा अजीब निर्णय घेण्यात आलाय, आता याचे मुंबईतील स्थानिक राजकारणात कसे परिणाम दिसतील, तर चला या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मुंबईतील वाकोला येथील मासोळी बाजारात मासे कापण्यावर आणि मासे स्वच्छ करण्यावर मुंबई महापालिकेकडून बंदी घालण्यात आली आहे. मासे कापल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि अस्वच्छता निर्माण होते, असे कारण या निर्णयामागे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. म्हणून आता पालिका अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रसिद्ध मच्छी बाजारात मासे विक्री करणाऱ्या कोळी महिलांना मासे कापू न देता केवळ अख्खे मासे विकण्याची सक्ती केली आहे. सोबतच या आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय. मच्छी बाजारात अशा प्रकारे अचानक पद्धतीने मासे कापण्यावर घालण्यात आलेल्या बंदीच्या या अजब निर्णयामुळे मुंबईतील मासे विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्याबरोबरच अधिकाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या या मनमानी निर्णयामुळे मुंबईतील गोरगरीब मासेमार आणि मच्छी विक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणूनच सध्या या सर्व विक्रेत्यांकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध न करून देता हा अन्यायकारक निर्णय घेत कारवाई केली जात आहे, असा आरोप लावण्यात येतोय. म्हणूनच महापालिका प्रशासनाच्या या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. या प्रकरणी निर्णयाविरोधात मुंबईतील कोळी महिलांनी संताप व्यक्त केलाय. या निर्णयामुळे गेल्या अनेक पिढ्यांपासून चालत आलेला व्यवसाय आणि रोजगार यावर थेट परिणाम होणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. मासे विक्रेत्यांसोबतच या निर्णयाचा परिणाम ग्राहकांवर देखील होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक वेळा ग्राहक फक्त साफ केलेले आणि कापलेले मासे विकत घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे व्यवसाय बंद पडण्याची भीती व्यक्त केली जाते. कोंबड्या किंवा मटण कापताना घाण होत नाही का? मग ही कारवाई फक्त मच्छी विक्रेता कोळी महिलांवरच का केली गेली, असा मार्मिक प्रश्न देखील कोळी समाजाकडून उपस्थित करण्यात आलाय. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय पडसाद देखील उमटू लागले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधक ठाकरे गट असा राजकीय संघर्ष निर्माण झालाय. याच विषयावर बोट ठेवत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्सवर पोस्ट करत थेट शब्दात सरकारवर टीका केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की कोळी बांधवांनी मच्छी बाजारात मासे कापून विकू नये असा निर्णय भाजप आणि शिंदे गटाकडून घेतला जातो का? तर म्हणे अस्वच्छता पसरते. मुंबईचे खरे मूळ रहिवासी म्हणजे आमचे कोळी बांधव आणि त्यांच्या उदरनिर्वाह वर अशा प्रकारे गदा आणणारे तुम्ही कोण? आमचं त्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान आहे. आमचे कोळी बांधव मुंबईत मासे विकणार, तुमच्या नाकावर टेचून आणि वर्षानुवर्षे ज्या पद्धतीने विकत आले अगदी त्याच पद्धतीने विकणार. मुंबई महापालिकेने कोळी बांधवांवर कारवाई करून दाखवावीच. आम्ही पण पाहू की मुंबईतील खऱ्या मानकऱ्यांना कोण डिवचतं ते. आणि एक गोष्ट स्पष्ट करा, मग चिकन घेऊन जाताना पूर्ण जिवंत कोंबडी घरी घेऊन जायची का? मटण घेताना पूर्ण जिवंत बकरा घरी घेऊन जायचा का? की नियम आणि स्वच्छता फक्त मच्छी बाजारापुरती मर्यादित आहे? त्यांनी केलेल्या अशा प्रकारच्या पोस्टमुळे सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापले. ते पुढे असे देखील म्हणाले की भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनो, तुमचे मनसुबे आम्ही ओळखून आहोत. तुमचं लक्ष आता कोळी बांधवांना त्रास देण्यात आहे.
कारण कोळीवाड्याच्या जमिनीवर तुमच्या मालकाचा डोळा आहे. मालकापाशी तुमची लाचारी सिद्ध करायला तुम्ही असेच निर्णय घेणार. त्यांनी अशा प्रकारे भाजप आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षरित्या अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या निर्णयाला होणारा विरोध लक्षात घेता मुंबईच्या महापौर रितू तावडे म्हणाले की जर अशी प्रकारची कारवाई झाली असेल तर ते योग्य नाही. आम्ही त्यात वैयक्तिकरित्या लक्ष घालू, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आली. महापौर रितू तावडे यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील जोरदार निशाणा साधलाय. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की सत्ताधारी भाजपने घेतलेल्या निर्णयात नेमकं काय लॉजिक आहे? आम्ही कसं खायचं हे ठरवणारी सत्ताधारी भाजप कोण, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या संपूर्ण वादाची सुरुवात मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर झाली. मासे विक्रेत्यांना, विशेषतः कोळी महिलांना मासे कापण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती यानंतर समोर आली. म्हणूनच सध्या मुंबईतील कोळी समाज या निर्णयावर मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसून येत आहे. यामुळे मुंबईत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोळी समाज आणि महापालिका प्रशासन आमने सामने येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आगामी काळात या मुद्द्यावर तीव्र आंदोलन उभे राहण्याची देखील शक्यता आहे. मुंबईच्या पारंपरिक मच्छी व्यवसायावर होणारे परिणाम, कोळी समाजाची उपजीविका आणि प्रशासनाची स्वच्छतेची भूमिका या सर्व मुद्द्यांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. आता सरकार या प्रकरणावर पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. म्हणूनच या प्रकरणाकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागून आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? मुंबईतील मच्छी बाजारात मासे न कापू देण्याचा निर्णय योग्य आहे की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.